नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या अपडेटबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे। अनेक महिलांना सध्या एकच प्रश्न पडला आहे की पुढचा हप्ता नेमका कधी येणार आणि आपल्याला पैसे कधी मिळणार। सध्या महाराष्ट्रातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहे आणि दर महिन्याला 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे। त्यामुळे प्रत्येक महिन्यात हप्ता कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले राहते। मिळालेल्या माहितीनुसार सरकारकडून पुढील हप्त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। काही ठिकाणी लाभार्थी माहिती, बँक खाते आणि आधार लिंक याची तपासणी सुरू आहे। त्यामुळे काही महिलांच्या खात्यात पैसे येण्याचे उशीर होऊ शकते। राज्य सरकारकडून या योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ही योजना पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आलेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीसाठी ही योजना महत्त्वाची सांगितली आहे। तसेच काही रिपोर्टनुसार पुढील हप्ता टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे। म्हणजे सर्व महिलांना खात्यात एकाच दिवशी पैसे येणार नाहीत, तर काहींना आधी आणि काहींना थोड्या उशिरा पैसे मिळू शकतात। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे बँक खाते आधार लिंक आहे आणि कागदपत्र योग्य आहेत त्यांना पैसे लवकर मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्ही तुमचे खाते आणि कागदपत्रे एकदा तपासून घ्यावेत। काही महिलांनी अजून KYC पूर्ण केलेली नाही, त्यामुळे पैसे येणे उशीर होऊ शकते। त्यामुळे जर तुम्ही अजून KYC केली नसेल तर लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्या। सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे अजून पैसे आले नसतील तर काळजी करू नका। अशीच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी डेली M1 चॅनलला सबस्क्राईब करा।